वर्धमाननगर नागपूरच्या वतीने महानदागी बाबा जुली यांच्या आदेशाप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आम्ही स्वयंसेवक मोदा आश्रम यांच्याकडून आयोजित करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता जगाचे विधाता सर्व शक्तिशाली भगवान आम्ही उपस्थित आहे। भगवंतांना माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांना व्यसनातून दूर करणारे, अंधश्रद्धेपासून दूर करणारे, आम्हा सर्वांना एका परमेश्वराच्याकडे करून देणारे आम्हा सर्वांचे सद्गुरू महानदागी बाबा उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांना आईची ममता देणारी आणि बाबांना कांद्याला कांदा लावून चालणारी आणि साथ देणारी अशा आम्हा सर्वांची लाडकी मातोश्री आई देवी भूमिका उपस्थित आहे। आईंना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहे। साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डोरले साहेब हे सुद्धा उपस्थित आहे। साहेबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच परमपूज्य परमात्मा शिव मंडळाचे संचालक आदरणीय सन्माननीय वैद्य साहेबांना सुद्धा माझा प्रणाम नमस्कार। तसेच आणि उपस्थित मंचावर अभिषेक वैद्य यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच या मंचावर उपस्थित सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार व संपूर्ण मार्गदर्शक मंडळी सर्वांना माझा नमस्कार। आजचे विषय हा कार्यक्रम आयोजित स्वयंसेवक दादा आम्ही स्वयंसेवक मोदा आश्रम यांनी आयोजन केलेला आहे। दादांनी मला स्वयंसेवक यांच्यावर विचार घालायला सांगितला। मी पण एक स्वयंसेवक आहे आणि मी माझी टीम कशी तयार केली याच्यावर मी आपले विचार व्यक्त करतो। आम्ही नेहमी मोदा आश्रमला किंवा भवनात जात असताना आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला स्वयंसेवक दिसायचे आणि खरंच ते दादा जे त्या ठिकाणी मेहनत करायचे, सर्व कचरापासून कोणतेही काम असो ते करायचे आणि आम्ही जात असताना आम्हाला नेहमी दिसायचे। पण आम्हाला तसंच मोद्या आश्रमालाही 26 जानेवारी असो कोणतेही कार्यक्रम असो त्या ठिकाणी उठतात आणि सर्व स्वयंसेवक दादांनी तो कार्यक्रम व्यवस्थित आणि छानपणे पार पाडतात। कारण आम्ही बघितलं, आम्ही जेव्हा नागपूरला बाबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात येत असताना आम्हाला दिसायचं की ज्या ठिकाणी पोलिसांची गरज असते त्या ठिकाणी खरोखर स्वयंसेवक दादांनी कधी हजारो लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी सेवक परिवार येतात, बाबांची जयंती साजरी करतात आणि त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची अडचण न होता, काही न होता एकदम व्यवस्थित आणि सुंदर पार पडतो आणि हे स्वयंसेवक दादा त्या ठिकाणी करत असतात। आणि तसंच आम्हालाही वाटलं, मला वाटलं की आपणही या मानव धर्माचा स्वयंसेवक म्हणून बनून आपण बनलं पाहिजे अशी माझी इच्छा झाली। तसंच मला विचारायला कोणत्या तरी ग्रुपला आपण जुळावं। मग आमच्याकडे ग्रुप नसल्यामुळे मला विचार आला की आम्ही कसं करायचं। मग मी असेच आमच्या गटातले काही दादा आहेत, सेवक दादा, त्यांना विचारलं की दादा आपणही टीम तयार करूया का। त्यांनी म्हटलं मोद्या आश्रमलाही खूप सेवक येतात, भवनातही येतात, आपण बघतोच, आपण बैठकीलाही जातो, कार्यक्रमातही जातो, दादा वगैरे किती साथ देतात आणि येणारी जी वेळ आहे आपल्याला स्वयंसेवकांची जास्त गरज आहे। कारण की सेवकांचा व्याप वाढत आहे आणि व्याप वाढल्यामुळे आपण सर्व सेवक स्वयंसेवक म्हणून कामं केलं तर आपल्यालाच मला असं वाटते की आपण मानव धर्माची आर्मी बनवून राहू शकतो। कारण की आपल्यापासून आपला सेविकाताई सेवक दादा सुरक्षित राहिलं पाहिजे अशी मी त्यांना सांगितलं। दादा म्हणजे ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे। दादा त्यावेळेस सांगितल्यावर कमीत कमी 10 मुलं त्यावेळेस तयार झाले आणि ही गोष्ट आहे 2019 मधली ही गोष्ट आहे। सांगितलं 10 मुलं तयार झाले। तसंच आम्ही कार्यक्रमाला येणं जाणं सुरू केलं। हळूहळू
स्कूलला बाबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मोदा आश्रमला 15 नोव्हेंबरच्या कार्यक्रमात आम्ही येणं सुरू केलं संपर्कात. दादांचे काले दादा वगैरे मानव सेवा ग्रुप, स्वच्छता अभियान ग्रुप यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांच्या सोबतीला राहून आम्ही करत होतो. हळूहळू म्हणता आम्हालाही मुलं जुळायला लागली. आमच्याकडे भंडारा जिल्ह्यात म्हणाल त्यावेळेस स्वयंसेवक टीम नव्हती. आम्ही जेव्हा सुरुवात केलो, आम्ही इकडे तिकडे कार्यक्रमात जाणं सुरू केलं, तर लोकांना माहिती झालं की नाही तुमचा एक निष्काम सेवा स्वयंसेवक ग्रुप म्हणून आहे. तर आम्हाला जुळायला लागलं. हळूहळू 10ची जी टीम होती कमीत कमी 30-35 अशी व्हायला लागली. आज बाबांच्या कृपेने ते टीम 40-45 स्वयंसेवकांची टीम आहे. आणि आजूबाजूचेही गाव जसे रायपूरचेही काही मुलं जुळले आहे, कामठीचेही जुळले आहे आणि गोबरगाईंकडचेही जुळले आहे. दादा म्हणे आम्हाला जसा वेळ मिळेल तसे आम्ही कार्यक्रमात येण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे दादा. ही अशी आम्ही ग्रुप तयार केला. आज बाबाच्या कृपेने जसं जमलं प्रपंच साधून तसं परमात्मा करण्याचा सर्व सेवक स्वयंसेवक दादा आम्ही करतो. हेच माझा अनुभव आहे. आणि बाबांच्या कृपेने आपण सर्व दुःखी होतो, आज बाबांच्या कृपेने आपण सर्व सुखी झालो. बाबांची शिकवण आहे, बाबांचं म्हणणं आहे कि स्मार्ट का सेवक दुखी कष्टी गरीब रहेगा नहीं, और रहेगा तो अपने कर्मों से रहेगा. जरी आपल्यावर कोणती दुखापत आली, कोणती अडचण आली, तर आपण ती सर्वात आधी शोध याची करावी की आपल्याकडून किंवा आपल्या परिवाराकडून कोणती चूक झाली याच्याकडे लक्ष देऊन आपलं पाऊल सत्यव्रताच्या प्रेमानं टाकलं पाहिजे. तुमच्या पायाला काटाही गळणार नाही. त्या मार्गाची गवाही आहे, बाबांची गवाही आहे. एवढेच बोलतो, आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझ्या नमस्कार.